तर JRD टाटा यांचा आपला टॉपिक सुरू होता आणि एक चरित्रात्मक हा उतारा आहे ज्याच्यामध्ये JRD टाटा एक कसे व्यक्ती होते, सर्वसाधारणपणे व्यक्ती कसे होते, कंपनीचा कारभार त्यांनी कसा सांभाळलेला आहे आणि एक बॉस म्हणून कसे होते आणि त्यांनी भारत देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काय भारत देशासाठी आणि लोकांसाठी काय केलेलं आहे, भारतातल्या लोकांसाठी काय केलेलं आहे ते या टॉपिक मध्ये सांगितलेलं आहे. तर ते आपण पाहूया. तर बघा, टॉपिकची सुरुवात जी आहे ती अशी झालेली आहे की 2004 हे जे वर्ष आहे हे टाटा कंपनीसाठी अतिशय महत्वाचं आहे असं म्हटलं गेलेलं आहे. कारण का, तर त्या वर्षी JRD टाटा आणि नवल टाटा यांची 100वी जन्मशताब्दी होती आणि जमशेदजी टाटा यांची 100वी पुण्यतिथी होती. 2 आणि त्यापेक्षा अधिक पिढ्या झालं टाटा कंपनी जी आहे ही काय करते आहे तर भारतामध्ये उद्योग व्यवसाय करते आहे आणि ते करत असताना उद्योग व्यवसाय कसा चालवावा, आयुष्य कसं जगावं आणि ते करत असताना देशातील लोकांची काळजी कशी घ्यावी, देशाची काळजी कशी घ्यावी, हे एक उत्तम उदाहरण जे आहे ते JRD टाटा यांनी इथं दाखवून दिलेलं आहे. JRD टाटा म्हणतात की जी काही संपत्ती जमशेदजी टाटा आणि त्यांच्या मुलांनी एक 50 वर्षाच्या कालावधीमध्ये व्यवसाय करून भारतामध्ये कमवलेली आहे ती दुसऱ्याच क्षणाला देशाच्या भल्यासाठी वापरण्यात आलेली आहे. संपूर्ण संपत्ती जी कमवलेली आहे ती संपत्ती जी आहे ती त्यांनी एका ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी काय केलेली आहे तर लोकांच्या कल्याणासाठी वापरली गेलेली आहे. अशा पद्धतीनं एक चक्र जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. जे लोकांकडून आलेलं होतं ते लोकांकडे परत गेलेलं आहे असं JRD टाटा म्हणतात. 29 जुलै 1904 रोजी पॅरिसमध्ये जहांगीर रतनजी दादोबाई टाटा यांचा जन्म झालेला होता. JRD टाटा ज्यांना म्हटलं जातं ते त्यांचे जे वडील आहेत रतनजी दादोबाई टाटा आणि त्यांची आई जी आहे, फ्रेंच आई आहे त्यांची सुनी, यांचे द्वितीय सुपुत्र होते. आणि ज्यावेळी 1938 मध्ये JRD टाटा टाटा कंपनीचे चौथे चेअरमन बनलेले आहेत त्यावेळी त्या अगोदरच 1859 मध्ये भारतामध्ये टाटा कंपनीची सुरुवात झालेली होती आणि तो भारताचा एक सर्वात मोठा उद्योग समूह बनलेलं होतं. 1938 मध्ये टाटांचं वय जे आहे ते JRD टाटा यांचं वय जे आहे ते फक्त 34 वर्ष होतं आणि 34व्या वर्षी ते कंपनीचे चेअरमन झालेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काय झालेलं आहे तर त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची जी मालमत्ता आहे जी 1939 रोजी 62 कोटींची होती ती 1990 पर्यंत 10,000 कोटीपर्यंत वाढलेली आहे. म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा भरभराट जी आहे ती झालेली आहे. 1939 रोजी 62 कोटी कंपनीची मालमत्ता जी होती ती 1990 पर्यंत 10,000 कोटीपर्यंत गेलेली आहे. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये टाटा कंपनी जी आहे ती वेगवेगळ्या नवीन व्यवसायामध्ये उतरलेली आहे. बरेचसे व्यवसाय हे त्यांच्यासाठी अपारंपरिक होते. तर त्यांचे पारंपरिक व्यवसाय जो आहे तो हॉटेल्सचा होता, स्टीलचा होता आणि विद्युत ऊर्जा निर्मितीचा होता. परंतु या व्यतिरिक्त वेगवेगळ्या नवीन व्यवसायामध्ये टाटा कंपनी जी आहे ती 20व्या शतकाच्या उत्तरार्धात उतरलेली आहे. बरेचसे व्यवसाय ते अनकन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक होते त्यांच्यासाठी आणि त्याच्यामधून त्यांनी भरपूर वस्तूंची निर्मिती जी आहे ती केलेली आहे. जसं की एअरलाइन्सची निर्मिती केलेली आहे, हॉटेल्सची निर्मिती केलेली आहे, जे काही ट्रक्स आहेत त्या ट्रक्सची निर्मिती केलेली आहे. शिवाय जे काही हे आहेत रेल्वेचे इंजिन आहेत त्याची निर्मिती केलेली आहे. सोडा ॲश आणि इतर हेवी केमिकल्स जे आहेत बऱ्याचशा रसायनांची निर्मिती सुद्धा केलेली आहे टाटा कंपनीनं. म्हणजे ह्या वस्तूंची निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे. शिवाय औषधाच्या व्यवसायामध्ये सुद्धा ते उतरलेले आहेत. त्यानंतर आर्थिक जी काही सेवा पुरवली जाते तर आर्थिक सेवा पुरवण्याच्या व्यवसायामध्ये सुद्धा ते उतरलेले आहेत. चहा आणि एअर कंडिशनिंग हे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे तर या सुद्धा व्यवसायामध्ये ते उतरलेले आहेत. याशिवाय लिपस्टिक्स आणि कोलोजिन म्हणजे सौंदर्य प्रसाधनाचे जे काही वस्तू आहेत त्या निर्मितीच्या व्यवसायामध्ये सुद्धा ते उतरलेले आहेत. तर ह्या सगळ्या व्यवसायांमध्ये टाटा कंपनी जी आहे ती 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये उतरलेली आहे. तर कंपनी जी आहे ती प्रत्येक गोष्ट बनवताना आपल्याला दिसून येते. प्रत्येक गोष्ट बनवताना दिसून येते ते आहे टाटा कंपनीची सर्वात महत्वाची गोष्ट जी काय घडलेली आहे तर ती काय आहे, त्यांनी 10
प्रतिस्पर्धी सिमेंट कंपन्यांचं मन वळवलेलं आहे, त्यांना त्यांचं एकत्रीकरण घडवून आणलेलं आहे आणि टाटा कंपनीच्या आधिपत्याखालीच मग एक असोसिएटेड सिमेंट कंपनी जी आहे ती त्यांनी चालवायला सुरुवात केलेली आहे. तर हे सर्वात महत्वाचं त्यांचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. JRD टाटा यांनी काय केलेलं आहे तर त्यांचा जो काही पारंपरिक व्यवसाय होता स्टील, पॉवर आणि हॉटेल्सचा, म्हणजे लोह उद्योग असेल, विद्युत निर्मिती असेल किंवा हॉटेल्सचा असेल, याला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे तर बळकटी आणलेली आहे. तो सुद्धा व्यवसाय त्यांनी वाढवलेला आहे. एक उद्योजक म्हणून JRD टाटा यांना भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती अतिशय नाव ओळखलं जातं. त्यांना टाटा ग्रुपला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्यासाठी ओळखलं जातं. त्याचं क्रेडिट जे आहे ते त्यांना दिलं जातं. एक वैमानिक म्हणून सुद्धा त्यांचं नाव जे आहे ते अतिशय सन्मानाने घेतलं जातं, कारण का तर भारतामध्ये त्यांनी व्यापारिक किंवा जे काही कमर्शियल एव्हिएशन म्हणतो आपण, व्यावसायिक विमान सेवा जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. तर अशा पद्धतीनं टाटा यांचं जे काही कर्तृत्व आहे ते फार मोठं आहे. कलेचा आश्रयदाता म्हणून सुद्धा त्यांना भारतातील जे काही कलाकार आहेत, जे शिल्पकार आहेत, यांचा अतिशय आदर वाटलेला आहे. त्यांच्याच आश्रयाखाली टाटा कंपनीनं काय केलेलं आहे तर कलेला वाव जो आहे तो देण्यासाठी, कलेला आधार देण्यासाठी, कलेला प्रमोट करण्यासाठी भारतामध्ये त्यांनी फार मोठं काम जे आहे ते भरीव कामगिरी जी आहे ती केलेली आहे. एक लोकोपकारी व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे तर लोकांच्या भल्यासाठी टाटा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केलेली आहे आणि शिवाय त्याला वृद्धिंगत केलेला आहे. म्हणजे टाटा चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे त्याच्या माध्यमातून लोकांच्या भल्यासाठी त्यांनी भरीव कामगिरी जी आहे ती केलेली आहे. तर असे JRD टाटा जे आहे ते व्यक्ती आहेत ज्यांनी देशासाठी, देशातील उद्योगासाठी, देशातील लोकांसाठी आणि देशातील कलाकारांसाठी सुद्धा भरपूर काम जे आहे ते केलेलं आहे. पुढं JRD टाटा एक लीडर म्हणून आणि मोटिवेटर म्हणून कसे आहेत हे पुढच्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं आहे. तर JRD टाटा यांच्या मते लीडरशिप म्हणजे काय तर इतरांना प्रोत्साहित करणे. चेअरमन म्हणून ते म्हणतात की माझी जबाबदारी हे आहे की लोकांमध्ये मी आदराची भावना निर्माण करू शकतो की नाही, ही माझी महत्वाची एक जबाबदारी आहे असं टाटा म्हणतात. त्यालाच ते चेअरमन असं म्हणतात. JRD टाटा यांचं व्यवस्थापन कौशल्य जे आहे ते तडजोडीचं होतं. तरी म्हणतात की ज्यावेळी तुम्हाला एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर काम करावं लागतं त्यावेळी तुम्हाला थोडीशी तडजोड जी आहे ही करावीच लागते. पुढे ते म्हणतात की त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्या व्यक्तींशी असहमत होऊ शकत नाही, तर त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं. JRD टाटा म्हणतात की मी माझी मतं जी आहे ही एक्सप्रेस करत नाही. कारण का तर ज्यावेळी बऱ्याचशा लोकांबरोबर आपल्याला काम करावं लागतं, बऱ्याचशा वेगवेगळ्या विभागातील लोकांबरोबर ज्यावेळी काम करावं लागतं त्यावेळी आपल्याला आपले जे मत आहेत ते काही वेळा बाजूला ठेवावे लागतात आणि त्यांच्या पद्धतीने तुम्हाला काम जे आहे ते करावं लागतं आणि त्यांच्या पद्धतीने काम करून त्यांच्यामधून जे काही चांगलं आहे, जे आपल्या फायद्याचं आहे, अशा पद्धतीनं त्यांच्याकडून काम जे आहे ते करून घ्यावं लागतं. टाटा म्हणतात की माझ्याकडे एक सर्वात महत्वाचा गुण असेल तर तो काय आहे, मी लोकांशी चांगल्या पद्धतीने मिळतं जुळतं करून घेतो आणि त्यांच्यामधून चांगल्या गोष्टी ज्या आहेत ह्या करून घेतो. चांगल्या गोष्टींचा त्यांच्या जो आहे तो कंपनीच्या भल्यासाठी किंवा देशाच्या भल्यासाठी मी फायदा करून घेऊ शकतो. ते म्हणतात की 50 वर्ष झाली मी बऱ्याचशा लोकांबरोबर काम केलेलं आहे, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलेलं आहे, सर्वांबरोबर मी अतिशय चांगल्या पद्धतीनं मिसळलेलो आहे. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की मला माझी मतं जी आहे ती बाजूला ठेवावी लागलेली आहेत, त्याचं थोडंसं दुःख सुद्धा वाटलेलं आहे, परंतु ते गरजेचं होतं असं ते म्हणतात. कारण तुम्हाला जर नेता लीडर व्हायचं असेल तर लीडर होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, लोकांबरोबर प्रेमळपणाने वागावं लागणार आहे असं ते म्हणतात. ते कसं का असेना, परंतु JRD टाटा यांना टॅलेंटेड लोक जे आहेत ते सहज सापडलेले आहेत. त्यांना ते टॅलेंटेड लोक सहज स्पॉट करता आलेले आहेत आणि एकदा का त्यांना विश्वास बसला की हा व्यक्ती जो आहे तो अतिशय चांगलं काम करतोय, तर मग त्यांनी त्याला मोकळा हात दिलेला आहे. त्यांनी त्याला स्वतःच्या मर्जीने काम करायला मोकळीक दिलेली आहे. जर त्यांना स्वतःच्या मनानं, स्वतःच्या मर्जीनं जर काम करायचं असेल, जसं सुमंत मुळगावकर यांनी केलेलं आहे, तर त्यांना ते करू दिलेलं आहे. काही वेळा अडीअडचणी निर्माण झाल्या असतील, जसं दरबारी सेठ यांच्या बाबतीत झालेलं होतं, तर त्या अडीअडचणी त्यांना आधार देण्यासाठी JRD टाटा त्यांच्यासोबत होते. ज्या पद्धतीचं आधारयुक्त वातावरण कंपनीमध्ये तयार करण्यात आलेलं आहे त्यामधून बरेचसे उद्योजक तयार झालेले आहेत, जसं सर होमी मुडे आहेत, सर अर्देशीर दलाल, सर जहांगीर गांधी, रुसी मुडी, सुमंत मुळगावकर, दरबारी सेठ आणि इतर, ज्यांनी कोट्यावधीने संपत्ती जी आहे ती कंपनीसाठी आणि देशासाठी कमवलेली आहे.
ज्या पद्धतीचं वातावरण टाटा कंपनीमध्ये होतं त्यामधून अतिशय नावाजलेले असे शास्त्रज्ञ सुद्धा कंपनीने तयार केलेले आहेत, कंपनीमध्ये तयार झालेले आहेत. जसं होमी भाभा असेल किंवा बरेचसे नावाजलेले वकील जेडी चोक्सी, नानी पालकेवाला, नावाजलेले अर्थतज्ञ जॉन मेथाइज, एडी श्रॉफ, डिअर पेंटसे, फ्रेडी मेहता, जे अशा सर्व लोकांना पुढे आणण्याचं काम जे आहे ते टाटा कंपनीच्या वातावरणामध्ये झालेलं आहे. टाटा कंपनीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्यामुळे हे सगळे लोक जे आहेत ते डेव्हलप होऊ शकलेले आहेत आणि समाजाची, देशाची आणि कंपनीची जी काही वाटचाल आहे ती या लोकांमुळे सुखकर झालेली आहे. टाटाचा JRD टाटा यांचा स्वतःचा वैयक्तिक जो काही रस होता तो टेक्नॉलॉजीमध्ये होता आणि 50 आणि 60च्या दशकामध्ये भारताला थोडंसं टेक्नॉलॉजीमध्ये मागं पडावं लागलेलं आहे. त्यामुळे मग त्यांनी काय केलेलं आहे तर टाटा ग्रुपनं काय केलेलं आहे, वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत या स्थापन केलेल्या आहेत, जसं टाटा स्टील आणि टाटा केमिकल्स आहेत, जेणेकरून त्या क्षेत्रातील भारताची कमतरता जी आहे ती पूर्ण व्हावी अशा पद्धतीने त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी काम केलेलं आहे. तर बघा, एक दयाळू बॉस म्हणून, आता बेनिंग या शब्दाचा अर्थ दयाळू असा आहे, तर दयाळू बॉस म्हणून JRD टाटा कसे आहेत ते या पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू टाटा, द क्रक्स ऑफ एनी सक्सेसफुल लेबर पॉलिसी ले इन मेकिंग वर्कर्स फील वॉन्टेड. टाटा यांच्या मते कोणत्याही यशस्वी कामगार जी काही नीती आहे त्याचा महत्वाचा भाग काय असेल तर कामगारांना आपलेपणाची भावना वाटणे. कामगारांना वाटलं पाहिजे कंपनीत काम करताना की आपण आपल्या कंपनीत काम करतोय. तर अशा प्रकारची आपलेपणाची भावना निर्माण करणं हे अतिशय महत्वाचा भाग आहे कोणत्याही यशस्वी कामगार नीतीचा, असं JRD टाटा म्हणतात. आणि पुढे काय आहे तर बघा, वन ऑफ द इनहेरंट ड्रॉबॅक्स ऑफ मॉडर्न इंडस्ट्री विच इट्स लार्ज अँड कॉन्सन्ट्रेटेड लेबर फोर्स वॉज दॅट ईच मॅन फेल्ट दॅट instead of being a valued member of a friendly and human organization, he was a mere cog in the soulless machine. म्हणजे सध्याची जी काही मॉडर्न इंडस्ट्री आहे, आधुनिक उद्योग जगत जे आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा तोटा काय आहे ते सांगतायत. तर तो सर्वात महत्वाचा तोटा काय आहे तर जे काही असंख्य कामगार आहेत जे सध्याच्या मॉडर्न इंडस्ट्रीमध्ये सध्याच्या उद्योग जगतामध्ये काम करत आहेत, त्यांना आपण त्या कंपनीचा अतिशय महत्वाचा मेंबर आहोत असं कधीच वाटत नाही. त्यांना असं वाटतंय की आपण एका निर्जीव मशिनीसारखं आपण त्या कंपनीमध्ये काम करतोय. तर अशी भावना जी आहे ती सध्याच्या मॉडर्न जी काही इंडस्ट्री आहे, आधुनिक जे काही उद्योग आहेत त्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे की आपण त्या कंपनीचा महत्वाचा भाग नसून आपण फक्त एक मशीन आहोत जे दररोज तिथे येतंय, काम करतंय आणि निघून जातंय. अशा प्रकारे मशीनींप्रमाणे आपल्याला वर्तणूक दिली जाते अशी भावना जी आहे ती कामगारांच्या मनामध्ये सध्याच्या निर्माण झालेली आहे. आणि मग JRD टाटा म्हणतात, बिकॉज ऑफ दिस अ वर्कर्स ॲटिट्यूड टुवर्ड्स मॅनेजमेंट बिकम्स वन ऑफ इंडिफरन्स, मिसट्रस्ट, कोल्डनेस अँड ऑफन टिंज्ड विथ हॉस्टिलिटी. आणि याच्यामुळेच काय होतं तर कामगारांचा जो मालकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा बदलतो, गैरविश्वासाचा होतो आणि कोणत्याही प्रकारची भावना जी आहे ती कंपनीसाठी किंवा कंपनीच्या मालकांसाठी त्यांच्या मनामध्ये निर्माण होत नाही. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय होतं तर हॉस्टिलिटी म्हणजे विरोधी भावना जी आहे ते त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे कामगारांच्या मनामध्ये सध्याच्या उद्योग जगतामध्ये काय चाललेलं आहे तर त्यांना असं वाटतंय की आपण या कंपनीचा महत्वाचा भाग नसून आपण फक्त एक मशीन आहोत जे मशिनींप्रमाणे आपण तिथे येऊन काम करत आहोत. आणि याच्यामुळेच कामगारांचा जे काही कंपनीचे मालक आहेत किंवा कंपनीचे जे काही मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदललेला आहे. त्याच्यामध्ये गैरविश्वास निर्माण झालेला आहे. शिवाय कोल्डनेस ऑफन टिंज्ड विथ हॉस्टिलिटी म्हणजे विरोधी भावना जी आहे ती मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दयेची भावना जी आहे ती त्या भावनेमध्ये नाहीये. तर अशा प्रकारची भावना जी आहे ती कामगारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि हे इंडस्ट्रीसाठी फार धोकादायक आहे असं JRD टाटा म्हणतात. आणि त्यामुळेच ते म्हणतात की कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणं हे कोणत्याही यशस्वी कामगार नीतीचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपलेपणाची भावना नसल्यामुळेच कंपनीचे कामगार आणि मालक यांच्यामध्ये वादविवाद होतात असं ते म्हणतात. ही इज इझिली लिडिंग टू फिलिंग हिमसेल्फ द विक्टिम ऑफ कॅलस अँड अनफेअर ट्रीटमेंट अँड लिटिल इज नीडेड टू मेक हिम लुक अपॉन हिज एम्प्लॉयर्स ॲज हिज एनिमीज अँड ब्रेक आउट इन टू ओपन कॉन्फ्लिक्ट. आणि मग अशा प्रकारची जी भावना आहे कामगारांच्या मनामध्ये जी निर्माण झालेली आहे की आपण या कंपनीचा महत्वाचा भाग नसून आपण फक्त एक मशीन आहोत जे
दररोज त्या कंपनीसाठी काम करत आहे, अशी भावना निर्माण झाल्यामुळे काय होतं, तर आपल्यावरती फार अन्याय होतोय, आपल्याबरोबर जे काही वागणूक आहे आपल्याला दिलेली ती चुकीची आहे असं त्याच्या मनामध्ये भाव निर्माण होतो, असं JRD टाटा म्हणतात. आणि मग अशा प्रकारची भावना असणारे जे काही कर्मचारी आहेत हे सहजच कंपनीच्या मालकाचे शत्रू बनतात. कारण आपल्याला चुकीची वागणूक दिली जात आहे, आपल्याबरोबर जी वागणूक आहे ती अतिशय वाईट आहे असं त्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये मत निर्माण होतं. आणि मग याचाच परिणाम म्हणून काय होतं, तर कंपनीचे कर्मचारी आणि कंपनीचे मालक यांच्यामध्ये उघड वादविवाद जे आहेत हे निर्माण होतात. त्याचाच परिणाम असा होतो की काही कंपन्यांमधले कामगार जे आहेत ते संपावरती जातात, कंपन्या बंद ठेवतात. तर हे का होतं असं JRD टाटा म्हणतात, तर कामगार नीती जी आहे ती कामगार नीती सध्याच्या जे काही कंपन्या आहेत त्यांची फार चुकीची आहे असं ते म्हणतात. जोपर्यंत कामगारांच्या मनामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत कंपनी जी आहे ती चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही असं JRD टाटा म्हणतात. आणि हाच एक महत्वाचा तोटा आहे सध्याच्या इंडस्ट्रीचा, असं JRD टाटा यांचं मत आहे. टाटा स्टील बिकम वन ऑफ द अर्लिएस्ट कंपनीज इन इंडिया टू हॅव अ डेडिकेटेड ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. टाटा स्टील जी आहे ही भारतातली सर्वात सुरुवातीची कंपनी बनलेली आहे ज्या कंपनीने ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट म्हणजे मानव संसाधन विकास विभाग असं त्याला म्हटलं जातं. तर तो विभाग जो आहे तो टाटा स्टील कंपनीने सर्वात सुरुवातीला भारतामध्ये कंपनीमध्ये स्थापन केलेला आहे. याच्याबद्दल JRD टाटा यांना विचारलं आश्चर्यानं की एक्सप्रेसिंग सरप्राईज दॅट द कंपनी हॅड फंक्शनड सो फार सो लॉंग विदाउट वन, टाटा कॉमेंटेड. आणि मग त्यांना प्रश्न विचारण्यात आला की इतकी वर्ष झालं तुमची कंपनी चालू होती आणि अशा प्रकारचा कोणताही विभाग, मानव संसाधन विकास विभाग जो आहे तो तुमच्या कंपनीमध्ये याच्या आधी कधीही नव्हता, मग आताच तुम्ही हा विभाग निर्माण का केला तुमच्या कंपनीमध्ये? तुम्हाला असं काय वाटलं की हा भाग आपल्याला कंपनीमध्ये निर्माण करावा लागणार आहे? त्याला उत्तर देताना टाटा म्हणतात की इफ आवर ऑपरेशन्स रिक्वायर्ड द एम्प्लॉयमेंट ऑफ से 30,000 मशीन टूल्स, we would undoubtedly have a special staff or department to look after them, to keep them in repair, replace them when necessary, maintain their efficiency, protect them from damage, etc. मग ते एक उदाहरण देतात. ते म्हणतात की जर समजा एखादी वस्तू तयार करण्यासाठी मला माझ्या कंपनीमध्ये 30,000 मशिनींची गरज पडली, 30,000 मशिनींची गरज जर पडली, तर मी त्या मशिनींची देखभाल करण्यासाठी निश्चितपणेच काही महत्वाचे काही व्यक्ती जे आहेत त्यांची मी नेमणूक करेन. एखादं डिपार्टमेंट मी त्याच्यासाठी तयार करेन जेणेकरून त्या मशिनींची दुरुस्ती केली जाईल, त्यांची देखभाल केली जाईल. शिवाय जर त्या बिघडल्या तर त्या चांगल्या पद्धतीने चालाव्यात म्हणून त्यांची दुरुस्ती केली जाईल आणि त्यांना डॅमेज पासून वाचवण्यासाठी, त्यांना प्रोटेक्शनसाठी अशा पद्धतीने मी काही ठराविक स्टाफ जो आहे तो त्या कंपनीची देखभाल करण्यासाठी 100% मेंटेन करू शकतो आणि तो करावाच लागतो. जर समजा अशा प्रकारच्या मशिनी मला वापरायच्या असतील आणि त्या मशिनीच्या देखभालीसाठी मला काही ना काहीतरी स्टाफ तिथे नेमावाच लागणार आहे. तर त्याच पद्धतीनं मग JRD टाटा म्हणतात की but when employing 30,000 human beings, each with a mind and a soul of his own, we seem to have assumed that they would look after themselves and that there was no need for a separate organization to deal with the human problem involved. आणि मग ते म्हणतात की त्याच पद्धतीनं जर समजा मला 30,000 कामगारांची गरज पडत असेल, प्रत्येकाचं स्वतःचं मन आहे, स्वतःचा विचार आहे, आणि मग जर मी असं गृहीत धरून चाललो की त्यांचे जे काही अडचणी आहेत, अडीअडचणी त्यांनी सोडवतील आणि अशा प्रकारच्या विभागाची आपल्याला गरज नाही, त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते त्यांची सोडवतील, असं धरून मी चालणार नाही, असं करून मला चालणार नाही असं JRD टाटा म्हणतात. जसं 30,000 मशिनींची देखभाल करण्यासाठी मला काही व्यक्तींची नेमणूक करावी लागते, तसंच 30,000 लोकांची ज्यावेळी मी नेमणूक करतो कामासाठी, प्रत्येकाचं स्वतःचं मन आहे, स्वतःचा विचार आहे, त्यांच्या स्वतःच्या अडीअडचणी आहेत, आणि मग मी इथं असं म्हणून चालत नाही मला की त्यांच्या अडीअडचणी त्या बघू शकतील. मग त्याच पद्धतीनं मलाही काय करावं लागेल, मग मशीन्स ज्या मी लावलेल्या आहेत कामासाठी वापरलेल्या आहेत तिथे सुद्धा मला असंच म्हणावं लागेल की मग त्या मशिनी ज्या आहेत त्या स्वतः दुरुस्त होतील, स्वतः रिपेअर होतील. तसं होत नाही. तर मशिनींसाठी निर्माण होणारी जी अडचण आहे त्यांचं जे रिपेअर आहे ते इतर व्यक्तीनेच करणं गरजेचं आहे. तसंच लोकांच्या आयुष्यामध्ये निर्माण होणारे जे प्रॉब्लेम आहेत ते समजून घेणं आणि त्यांना त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मदत करणं ही कंपनीची जबाबदारी आहे असं JRD टाटा म्हणतात. म्हणून JRD टाटा म्हणतात की आम्ही आमच्या कंपनीमध्ये ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट जे आहे, मानव संसाधन विभाग जो आहे तो सुरू केलेला आहे असं त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. जहांगीर रतनजी दादुभाई टाटा died in Geneva on November 29, 1993 and made his money in India.
जहांगीर रतनजी दाटोबा टाटा म्हणजे JRD टाटा यांचा मृत्यू जो आहे तो 29 नोव्हेंबर 1993 साली जिनिव्हा इथं झालेला आहे. आणि त्यांनी संपूर्ण कार्यकाळ जो आहे त्यांचं काम जे आहे ते त्यांनी भारतामध्ये केलेलं आहे. पैसा त्यांनी भारतामध्ये कमवलेला आहे. फ्यू ऍड्रेस्ड हिम विथ द फुल पॉम्पॉसिटी ऑफ द नेम विथ विच ही वॉज बॉर्न. बऱ्याच लोकांनी त्यांच्याबद्दल अतिशय बढाई चढाईने बोललेलं आहे की ते टाटा हे नाव घेऊन जन्माला आलेले आहेत, त्यामुळे ते फार मोठे होते, महान होते, असं बऱ्याच जणांनी म्हटलेलं आहे. परंतु ही वॉज सिम्पली JRD टू द वर्ल्ड. परंतु ते फक्त JRD होते जगासाठी अँड टू हिज फ्रेंड आणि त्यांच्या मित्रासाठी. टाटा ह्या नावाचा त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या स्वभावामध्ये फार जरा सुद्धा गर्व नव्हता. ते फक्त JRD याच नावानं जगामध्ये आणि त्यांच्या मित्रांमध्ये ओळखले जायचे. JRD वॉज इंडियाज मोस्ट वेल नोन इंडस्ट्रियलिस्ट, widely respected for his enormous contribution to the development of Indian industry and aviation in particular. JRD टाटा हे भारताचे सर्वात प्रसिद्ध असे उद्योजक होते. शिवाय त्यांनी जे काही भारतीय उद्योग जगतासाठी जे काही कंट्रीब्युशन दिलेलं आहे, भारतीय उद्योग जगतामध्ये त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना फार आदर दिला जातो. आणि पर्टिक्युलरली जे काही विमान सेवा त्यांनी सुरू केलेली आहे त्याच्यासाठी त्यांना आदर दिला जातो. टाटा हेडेड इंडियाज लार्जेस्ट इंडस्ट्रियल कॉन्ग्लोमरेट विथ अनकॉमन सक्सेस. अतिशय प्रभावीपणे भारताचा सर्वात मोठा जो उद्योग समूह आहे तो JRD टाटा यांनी सांभाळलेला आहे. बट दिस वॉज ओनली वन ऍस्पेक्ट ऑफ हिज लाईफ. एक उद्योजक म्हणून त्यांच्या आयुष्याची एकच बाजू होती फक्त. He was also a man of great sensitivity and was pained by the poverty he saw around him and sought vigorously to alleviate it. ही एक उद्योजक असणं ही एक त्यांच्या आयुष्याची एक बाजू होती, परंतु दुसरीकडे ते अतिशय हळव्या मनाचे व्यक्ती होते. त्यांच्या अवतीभोवती त्यांनी जी काही गरिबी पाहिलेली होती त्या गरिबी पाहून त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची उमेद जी आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं त्यांच्या मनामध्ये वाटलेलं आहे आणि ती गरिबी हटवण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केलेले आहेत. he also was a philanthropist who wanted India to be a happy country. आणि ते एक असे लोकोपकारी व्यक्ती होते ज्यांना भारत हा आनंदी देश असावा असं वाटत होतं. अँड डिड ऑल ही कुड टू मेक इट सो. आणि त्यांनी भारत हा आनंदी देश होण्यासाठी जे काही त्यांना करता येणं शक्य आहे ते त्यांनी केलेलं आहे. एक कलेचा आश्रयदाता, अ पॅट्रन ऑफ सायन्स अँड आर्ट्स, अ मॅन विथ पॅशन फॉर लिटरेचर, फास्ट कार्स अँड स्कीइंग अँड फ्लाइंग. आणि JRD टाटा हे विज्ञान आणि कलेचा आश्रयदाता होते. वाङ्मयाची त्यांना आवड होती, फास्ट कारची आवड होती, स्कीइंगची आवड होती आणि फ्लाइंगची आवड होती. असे JRD टाटा हे भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हा टॉपिक जो आहे तो इथं आपला करू. तर याच्यामध्ये काय असणारे अवघड शब्द आहेत ते शब्द परत एकदा बघूयात आपण. फिलॅन्थ्रोपिस्ट हा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे रिच पर्सन हू हेल्प्स अदर. जो काही गरीब लोकांना मदत करणारा जो व्यक्ती आहे त्याला फिलॅन्थ्रोपिस्ट, लोकोपकारी किंवा गरिबांना मदत करणारा असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा शब्द आहे पॅट्रॉन. पॅट्रॉन या शब्दाचा अर्थ आहे प्रोप्रायटर ऑफ बिझनेस, व्यवसायाचा मालक किंवाच त्याला आश्रयदाता असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर कॉंग्लोमरेट हा शब्द जो आहे मेड ऑफ डिफरंट पार्ट्स ऑर कलेक्शन, म्हणजे वेगवेगळ्या भागांनी एकत्र येऊन बनणे, समूह असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पॉम्पोसिटी, POMPOSITY, पॉम्पोसिटी याचा अर्थ आहे पॉम्पस बिहेवियर किंवा शो ऑफ, बढाई करणे किंवा देखावा करणे. फ्लरिश या शब्दाचा अर्थ आहे टू ग्रो वेल, वाढणे, डेव्हलप होणे. एंटरप्रेन्योर्स, बिझनेसमन, उद्योजक असं त्याला म्हटलं जातं. एंटरप्रेन्योर्स या शब्दाचा अर्थ उद्योजक असा आहे. सप्रेसिंगचा अर्थ आहे टू स्टॉप बाय फोर्स किंवा प्रेशराइज, दबाव निर्माण करणे. स्ट्रेट जॅकेटेड हा शब्द नाही, निर्बंध, रिस्ट्रिक्ट असा त्याचा अर्थ आहे. विगरसली म्हणजे विथ एनर्जी, उत्साहीपणे, अतिशय उत्साहीपणे त्यांनी गरिबी पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे किंवा त्यांनी त्यासाठी कार्य केलेलं आहे असं आपण पाहिलेलं होतं शेवटच्या उतार्यामध्ये. त्यानंतर सबसिडियरीज या शब्दाचा अर्थ काही इथं आलेला नाही, परंतु तो मॅन्युअल मध्ये दिलेला होता त्याच्यानुसार नॉट इम्पॉर्टंट किंवा सेकंडरी असा त्याचा अर्थ आहे, कमी महत्वाचा किंवा दुय्यम असा त्याचा अर्थ आहे. तर आपण पुढं याचे प्रश्न उत्तर जे आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे ते बघूयात. याच्यावरती भरपूर मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत हे
आहेत, कारण याच्यामध्ये आकडेवारी जी आहे ती या टॉपिक मध्ये भरपूर आहे. आपण ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुद्धा बघूयात. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये बघा काय आहे. इन विच इयर वॉज द 100th बर्थ एनिव्हर्सरी ऑफ JRD अँड नवल टाटा अँड डेथ सेंटेनरी ऑफ जमशेदजी टाटा. कोणत्या वर्षी JRD आणि नवल टाटा यांची जमशेदजी टाटा यांची 100वी पुण्यतिथी होती. तर 2005, 10, 4 आणि 95 असं दाखवलेलं आहे. 1995. तर 2004 हे जे वर्ष आहे हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे असं आपण टॉपिक मध्ये पाहिलेलं होतं. इथं पहिल्याच ओळीत त्याचं उत्तर आहे. 2004 हे वर्ष टाटा ग्रुपसाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण का तर त्या वर्षी JRD आणि नवल टाटा यांची जन्मशताब्दी आणि जमशेदजी टाटा यांची 100वी पुण्यतिथी होती. तर हे पहिल्याच ओळीत उत्तर असल्यामुळे 2004 हे जे ऑप्शन आहे हा इथं बरोबर आहे. 2004 हे जे वर्ष आहे हे टाटा ग्रुपसाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण का तर त्या वर्षी JRD टाटा आणि नवल टाटा यांचं जन्मशताब्दी आहे. जन्मशताब्दी म्हणजे जन्म होऊन 100 वर्ष पूर्ण होणे. आणि जे हे आहे जमशेदजी टाटा जे आहेत त्यांची 100वी पुण्यतिथी आहे. तर हे 2004 वर्ष त्यासाठी टाटा ग्रुपसाठी महत्वाचं होतं असं तिथं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे JRD टाटा वॉज बॉर्न ऑन. JRD टाटा यांचा जन्म कधी झाला होता तर जुलै 29, 1904. तर 1904 रोजी जन्म झालेला होता. जन्मशताब्दी जर 2004 ला असेल तर 1904 हे जे आहे वर्ष जे आहे ते लक्षात ठेवायचं. 29 जुलै 1904 रोजी JRD टाटा यांचा जन्म झालेला होता. तर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये त्याचं पहिल्या ओळीमध्ये उत्तर दिलेलं आहे बघा. बॉर्न इन पॅरिस ऑन जुलै 29, 1904. जुलै 29 जुलै 1904 रोजी JRD टाटा यांचा जन्म झाला होता. आता त्याच ओळीत दुसरा एक प्रश्न तयार होतो. तो आहे वेअर वॉज JRD टाटा बॉर्न. JRD टाटा यांचा जन्म कुठे झाला होता? भारतामध्ये, इंग्लंडमध्ये, पॅरिसमध्ये, जपानमध्ये. तर त्याच ओळीमध्ये उत्तर आहे बॉर्न इन पॅरिस. पॅरिसमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. फ्रेंच ची राजधानी आहे, फ्रान्सची राजधानी पॅरिस. तर तिथं JRD टाटा यांचा जन्म झाला होता. कुठे जन्म झाला होता तर पॅरिस येथे जन्म झालेला होता. त्यानंतर वेन वॉज टाटा कंपनी एस्टॅब्लिश्ड. त्याच ओळीमध्ये पुढे आहे बघा परत धड्यामध्ये established in 1859. The Tata Group was already India's biggest business होती. तर टाटा कंपनीची स्थापना जी आहे ती 1859 साली झालेली होती. 1947, 1850 नाही 1859 साली टाटा कंपनीची स्थापना झालेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे. At what age did JRD Tata become the chairman of Tata Group? JRD टाटा हे कोणत्या वयामध्ये टाटा कंपनीचे चेअरमन झालेले आहेत? 29, 31, 34 आणि 15. तर त्याच पॅराग्राफ मध्ये तिथे उत्तर दिलेलं आहे. 1859 साली झालेली स्थापना टाटा कंपनी जी आहे ती भारताचा सर्वात मोठा उद्योग समूह होती आणि 1938 मध्ये JRD टाटा या कंपनीचे चेअरमन झालेले आहेत. त्यावेळी ते फक्त 34 वर्षाचे होते. तर ही वॉज देन जस्ट 34 इयर्स ओल्ड. 34 वर्षाचे JRD टाटा होते आणि ऍट द एज ऑफ 34 JRD टाटा बिकेम द चेअरमन ऑफ टाटा ग्रुप. नंतर when did JRD टाटा बिकम द चेअरमन ऑफ टाटा ग्रुप. आता हे कोणत्या वयात ते झाले होते हे पहिल्या प्रश्नात विचारलं 5व्या. आता 6वा प्रश्न जो आहे तो वर्ष विचारलेला आहे. JRD टाटा कंपनीचे चेअरमन कधी झालेले आहेत? 1990, 38, 80, 50, 1930 असं त्याचं उत्तर आहे. 1938 साली म्हणजे कंपनीचे चेअरमन झालेले आहेत. JRD टाटा विचारलेला आहे. JRD टाटा हे कंपनीचे कितवे चेअरमन होते? 5वे, 10वे, 2रे, 4थे. तर तिथंच त्या वेळेमध्ये उत्तर आहे त्याचं वेन टाटा बिकेम इट्स 4th चेअरमन. 4थे चेअरमन. तर हे 4th
हे उत्तर तिथं बरोबर आहे. जे.आर.डी. टाटा वॉज 4th चेअरमन ऑफ द कंपनी. त्यानंतर हाऊ मच वॉज द व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स टाटा ऍसेट्स इन 1939. 1939 साली टाटा कंपनीची मालमत्ता किती होती? तर त्याचं उत्तर तिथे दिलेलं आहे ₹62 crores in 1939. म्हणजे 1939 साली टाटा कंपनीची मालमत्ता जी आहे ती 62 कोटींची होती. 62 कोटी, 50 नाही, 100 नाही, 150 नाही, तर 62 कोटींची होती 1949 साली. आणि हाऊ मच वॉज द व्हॅल्यू ऑफ टाटा ऍसेट्स इन 1990 अंडर जे.आर.डी. टाटाज लिडरशिप. जे.आर.डी. टाटा यांच्या नेतृत्वाखाली 1990 साली टाटा कंपनीच्या मालकीची जी काही मालमत्ता जी आहे त्याची किंमत किती होती? तर 500 कोटी, 10,000 कोटी, 100 कोटी, 1,500 कोटी. तर इथं त्यांनी दिलेलं आहे बघा, 2 over ₹10,000 crore in 1990. म्हणजे जे.आर.डी. टाटा यांनी काय केलेलं आहे तर त्यांच्या नेतृत्वाखाली 1939 साली जी 62 कोटींची मालमत्ता होती कंपनीची ती 1990 मध्ये 10,000 कोटींवरती गेलेली आहे. तर हे 10,000 कोटी जे आहेत हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर in which of the following business Tata company did not enter in the last half of the 20th century. तर खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये टाटा कंपनी 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये उतरलेली नाही? आहे ते तर आपल्याला धड्यामध्ये दिलेलं आहे, परंतु नाही असं विचारलं जाऊ शकतं बऱ्याच वेळा. तर नॉट शब्द आपण वाचायचं राहून जातो आणि मग आपण चुकीचं उत्तर टिक मार्क करतो. इथं बघा 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये टाटा कंपनी जी आहे ती एअरलाइन्स आणि लोकोमोटिव्ह मध्ये होती, टी अँड एअर कंडिशनिंग, टुलिस्टिक्स अँड कॉलेजिंग मध्ये होती, पण एंटरटेनमेंट अँड लिकर मध्ये नव्हती. एंटरटेनमेंट आणि लिकर म्हणजे मद्य व्यवसाय आणि एंटरटेनमेंट म्हणजे तो करमणुकीचा भाग, या व्यवसायामध्ये ती नव्हती. ते या व्यवसायाची यादी लक्षात ठेवा, त्यातलं जर दुसरं वेगळं नाव आलं तर ते टिक मार्क करायचं आपण. त्यानंतर when was Tata's one of the earliest what was the Tata's one of the earliest achievements in बिझनेस? व्यवसायामध्ये टाटाचे सर्वात महत्वाची अचिव्हमेंट काय होती? बिझनेस नाही, टू स्टार्ट अ सिमेंट कंपनी नाही, तर टू कॅज्युअल 10 सिमेंट कंपनीज टू मर्ज, म्हणजे 10 वेगवेगळ्यांचं एकत्रीकरण घडवून आणणे ही टाटा कंपनीची सर्वात महत्वाची हे होती.